अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक प्रक्रिया 31 ऑगस्टपासून सुरू करण्यात आली। या निवडणूकमध्ये तिसऱ्या दिवशी 3 सप्टेंबरला 46 अर्जांची उमेदवारांनी उचल केली आहे, तर 68 उमेदवारांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे। या निवडणुकीत मात्र दिग्गज नेत्यांनी उडी घेतल्याने आता ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे। या निवडणूकमध्ये दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे, राज्यमंत्री बच्चू कडू, काँग्रेसचे संजय खोडके, राष्ट्रवादीच्या सुरेखा ठाकरे, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, काँग्रेस जिल्हा ग्रामीण अध्यक्ष तथा याच बँकेचे विद्यमान अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, भाजपाच्या जिल्हा अध्यक्षा निवेदिता चौधरी यांच्यासह अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील नेत्यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला। येत्या सोमवारला नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून 4 ऑक्टोबरला मतदान होणार आहे, तर 5 ऑक्टोबरला मतमोजणी होणार असून त्याच दिवशी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे। या निवडणुकीमध्ये कोणते पॅनल बाजी मारणार, विद्यमान अध्यक्षाचे पॅनल विजयी होणार की यात त्यांना कलाटणी देऊन नवीन पॅनल विजयी होणार, हे मात्र 5 ऑक्टोबरलाच स्पष्ट होईल। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।